नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून आणि भरभरून स्वागत आहे. तर पुन्हा मी तुमच्यासाठी काहीतरी विशेष म्हणजे छान अशा रांगोळ्या घेऊन आली आहेत. तर 3 रांगोळ्या आहेत आजच्या भागात. तिन्ही रांगोळ्या खूप सोप्या, सुंदर, कुणालाही जमतील, कमी जागेत काढता येतील आणि कमी कलरमध्ये काढता येतील अशा रांगोळ्या आहेत. तर त्या तिन्ही रांगोळ्या बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या रांगोळ्या नक्की ट्राय करून बघा तुमच्या दारासमोर. आणि रांगोळ्या कशा वाटल्या, आवडल्या तर नक्की लाईक करा, कमेंट करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल किंवा तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. आणि अशाच युनिक रांगोळ्या बघण्यासाठी रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतो, तर न चुकता आपला व्हिडिओ बघत जा. म्हणजे तुम्ही तुमच्या दारासमोर रोज एक नवीन रांगोळी काढणार आणि एकदम ॲट्रॅक्टिव्ह रांगोळी दिसणार तुमची रांगोळी. आणि तुमच्या घराला पण खूप शोभा येणार या रांगोळ्या काढल्यानंतर. मी गॅरंटी देऊन सांगते, नक्कीच आवडतील सर्वांना, तुमच्या घरातल्यांनाही आणि आजूबाजूच्यांनाही खूप आवडतील तुमच्या रांगोळ्या. तर ह्या रांगोळ्या बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
तर आपल्या 2 रांगोळ्या रेडी झाल्या आहेत. दोन्ही रांगोळ्या खूप सोप्या आहेत. तुम्हाला नक्कीच आवडल्या असणार आहे. आता आपली जी शेवटची रांगोळी ओमची रांगोळी आहे. खूप सोप्या पद्धतीने मी ओम काढलेला आहे. तर ही रांगोळी तुम्ही सोमवार विशेष म्हणजे सोमवारी काढू शकता किंवा आता श्रावण सोमवार पण चालू होणार आहे. श्रावण महिना चालू होणार आहे. तेव्हा पण तुम्ही ही रांगोळी काढू शकता. आपण तसे श्रावण महिना आणि रक्षाबंधनची सीरीज घेऊन येणार आहे पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात. तो नक्की व्हिडिओ बघा. आणि ही शेवटची रांगोळी आजच्या भागातली. तर सर्व रांगोळ्या नक्कीच ट्राय करा. अशाच युनिक रांगोळ्या बघण्यासाठी दररोजचा आपला रांगोळीचा भाग नक्की बघत जा आणि तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला भेटणार आहे. म्हणजे ज्यांना रांगोळीची आवड आहे त्यांना तर भेटणार आहे आणि ज्यांना नाही म्हणजे रांगोळी काढायला आवडते पण जमत नाही त्यांचीही नक्कीच प्रॅक्टिस होणार आहे व्हिडिओ बघून बघून. तर तुम्हीही रोज रांगोळ्या काढा म्हणजे तुमची चांगली प्रॅक्टिस होईल आणि तुम्ही पण नवीन रांगोळ्या शिकाल, काहीतरी नवीन शिकायला भेटेल तुम्हाला. तर बघू शकता ह्या रांगोळीमध्ये मी बाजूनी अशी वेल काढली आहे. आपल्या आधीच्या भागात जसे आपण छोटे छोटे पानं काढले त्या टाईपमध्ये मी काढून घेतले. थोडं वेगळं काहीतरी काढण्याचा ट्राय केला आहे मी. तर अशा पद्धतीने आपल्या तिन्ही पण रांगोळ्या काढून झालेल्या आहेत. तर रांगोळ्या कशा वाटल्या कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच युनिक आणि सोप्या रांगोळ्यांसोबत भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करत राहा, रांगोळी ट्राय करत जा आणि रोज दारासमोर नवीन रांगोळी काढा. धन्यवाद. बाय बाय.